नमस्कार मैत्रिणींनो, सोनाली किचन मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। चला तर आपण आज पाहूया घरगुती साजूक तुपाची रेसिपी। चला तर पाहूया साजूक तूप करण्यासाठी काय काय साहित्य लागते। तर मी इथं 2.5 किलो लोणी घेतलेले आहे। त्यासाठी मी हे खाऊचं पान घेतलेलं आहे। ह्याच्यामुळे तुपाला चांगला सुगंध येतो। आणि ही तुळशीची पानं पण घेतलेली आहेत। ही आयुर्वेदिक वनस्पती आहे, ह्याच्यामुळे पण चांगला वास येतो। आणि त्यानंतर वेलदोडे पण घेतलेले आहेत। वेलदोड्यामुळे पण तुपाला एकदम सुंदर सुगंध येतो। आणि तुपाला चांगली चव आणण्यासाठी मीठ पण घेतलेलं आहे थोडेसे। तर लोणी हे आपण छोट्या पातेल्यात घेतलेलं आहे। लोणी कढवण्यासाठी मोठं पातेलं पाहिजे, कारण लोणी ज्यावेळेस आपण कढाई ठेवतो त्यावेळेस ते उतू येते, त्यामुळे ते सांडण्याची शक्यता असते। तर आपण या छोट्या पातेलातून मोठ्या पातेलात लोणी काढून घेऊया आणि स्वच्छ धुवून घेऊया। चला मैत्रिणींनो, हे बघा लोणी कसं धुवून घेतलेलं आहे, स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि पांढरं शुभ्र दिसायलंय बघा। आपण लोणी का धुवून घ्यायचं, त्यात घाण वगैरे असते, त्यामुळे त्याची चव वेगळी लागते। जर आपण बाजारात गेल्यावर कसा भाजीपाला आणतो, तो आणल्यानंतर घरी स्वच्छ धुवून घेतो, तसंच लोणी पण स्वच्छ धुवून घ्यायचं। बारीक गॅसवर लोणी काढायला ठेवायचं, मोठा गॅस करायचा नाही का। जर मोठा गॅस केला तर लोणी उतू येण्याची शक्यता असते आणि सांडण्याची शक्यता असते। लोणी कढायला ठेवत असताना आपण चमच्यानं असं हलवतच थांबायचं, तेथून जायचं। मैत्रिणींनो, बारीक गॅसवर लोणी ठेवलेलं आहे आणि लोणी वितळलेलं आहे आणि ते वितळून बघा असं झालेलं आहे आणि ते तूप होण्याच्या प्रोसेस मध्ये आहे। तोपर्यंत मी तुमच्याशी थोडीशी हितगुज करते, कारण आपण बाजारात जातो त्यावेळेस तुपाची बॉटल विकत आणतो, ती आपल्याला माहित असते काय आत्ताच केलेले किती दिवसाचे असते हे माहित नसते, आणि त्यात काय काय भेसळ असते हे माहित नसते। त्यापेक्षा आपण घरगुतीच तूप करूया, आणि आपण घरात करत असताना मन लावून करतो आणि त्यात सगळे जिन्नस घालतो, त्यामुळे आपले साजूक तूप छान होते। बघा असं फेस येऊन उतू जाण्याची शक्यता असते, त्यामुळे आपण हलवतच राहायचं। चला मैत्रिणींनो, बघा ही तूप काढण्याची प्रोसेस चालू आहे। हळूहळू बारीक गॅसवर तूप छानसं कडत आहे। तुपाचा कडकड आवाज येण्याचा बंद झालाय, त्यावेळेस समजावे आपले तूप हे कडलेलं आहे। त्यावेळेस आपण त्यामध्ये हे खाऊचं पान टाकायचं, तुळशीची पानं घालायची आणि हे वेलदोडे पण घालायचे आणि मीठ घालायचं आणि हे सगळं हलवून घ्यायचं। आणि याचा सुगंध चांगला तुपामध्ये सुटण्यासाठी आपण ते झाकून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा आणि 5 मिनिट ठेवायचं। चला, तूप कडून तयार झालेले आहे आणि ते आपण एका अशा डब्यामध्ये काढून घेऊया। वरचं नितळून वरती आलेलं आहे तूप, आणि ते खाली ती घाण राहिलेले ते असं काढून घेऊया डब्यात। चला मैत्रिणींनो, साजूक तूप कडून तयार झालेलं आहे। मैत्रिणींनो, कशी काय वाटली साजूक तुपाची रेसिपी? आवडली ना? तर माझ्या या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका बरं का। तुम्ही तुमच्या घरी कसे काय तूप करता हे कमेंट मध्ये सांगा। आणि चला तर आपण पुन्हा भेटूया पुढच्या नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।